गुड मॉर्निंग. आज आपण शिकणार आहोत आदिवासी चित्रकला. बाळगोपाळांनो, तुम्हाला माहितच आहे आपल्या महाराष्ट्रातलं नृत्य, प्रसिद्ध नृत्य कोणते आहे आपल्या महाराष्ट्राचे? तुम्ही म्हणाल लावणी, कोळी नृत्य. तसेच महाराष्ट्राची एक प्रसिद्ध चित्रकला आहे. ती चित्रकला तुम्हाला माहित आहे का? त्याला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झालेला आहे. तर आज आपण ती चित्रकला शिकूया. ती चित्रकला म्हणजे आदी मानवापासून आपण बघत आलेलो आहोत. गुफेमध्ये आदी मानव चित्र काढत होते. तसेच आदिवासी लोक हे सर्व ही परंपरा शेवटपर्यंत चालत आलेली आहे. ती ही आदिवासी लोकांपासून घेतलेली गुण या आदिवासी लोकांनी जोपासले आणि त्याला आपल्या संस्कृतीत घट्ट फिट केले. वारली आज आपण शिकणार आहोत आदिवासी चित्रकला वारली. वारली वारली हे एक गाव आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील तलासरी आणि डहाणू हे दोन तालुके आहेत. त्या तालुक्यात वारली जमातीचे लोक भरपूर असतात. त्या लोकांची एक संस्कृती आहे. आता ही डहाणू हे आता पालघर जिल्ह्यात गेलेलं आहे. आधी ते ठाणे जिल्ह्यात होतं, आता त्याला पालघर जिल्ह्यात डहाणूला घेतल्या गेलेलं आहे. ते मित्रांनो, ही वारली चित्रकला म्हणजे काय? वारली चित्रकला म्हणजे भिंतीचित्र. भिंतीचित्र म्हणजे भिंतीवर काढलेले चित्र. हे चित्र ते कशासाठी काढत होते? तर त्यांना अशी समजूत होती त्यांची का आपल्या घरी काही चांगला कार्यक्रम आहे, उदाहरणार्थ लग्न झालं किंवा कोणाचा वाढदिवस झाला किंवा सुगीचा हंगामा झाला किंवा एखादी पूजा आहे घरात, तर ते लोक काय करायचे की आपल्या पूर्ण घराला शेणाने त्यात थोडंसं गेरू टाकायचे, म्हणजे लाल रंग यासाठी, किंवा लाल माती टाकायची. ते माती फिक्स करून घट्ट करण्यासाठी त्याच्यात थोडासा झाडाचा डिंक त्यावेळेस ते घ्यायचे आणि ते मिक्स करायचे. ते मिक्स करून पूर्ण घराला ते शेणाने सावरायचे. त्याच्यानंतर त्याच्यावर ते तांदूळापासून तांदळे ओले करून त्याला कुटून त्याची कुट्टी तयार करायची, त्याची पिठी तयार करायची, त्याच्यात डिंक टाकून, कारण तो रंग घट्ट बसायला पाहिजे भिंतीवर, म्हणून त्याला झाडाचा डिंक टाकून चांगलं मिक्स करून मग ते लावायचे. आता लावायची पद्धत कशी होती त्यांची? त्यांची लावायची पद्धत होती झाड. आपण पतंगीला जे झाडापासून, बांबूपासून पतंगीला जे आपण कमच्या लावतो, त्या तशा बारीक बारीक कमच्या करायचे. कमच्या केल्यावर त्याला समोरून थोडंसं दगडाने खेचून काढायचे, म्हणजे त्याला झरे यायचे, म्हणजे ते ब्रश तयार करायचे. मग त्या ब्रश पासून सारवलेल्या भिंतीवर पांढऱ्या रंगाने ते चित्र काढायचे. आता त्यांचे चित्र कसे असायचे? त्यांचे चित्र असायचे सर्कल, त्रिकोण, चौरस, रेषा, लयदार रेषा. आता गोल, गोल म्हणजे काय? तो सुरी. त्रिकोण म्हणजे काय?
तर त्रिकोण म्हणजे पर्वत. चौरस म्हणजे काय, तर घर. आणि रेषा, रेषा म्हणजे काय, प्रवाह. आणि लयदार रेषा म्हणजे काय, जल. त्यांच्या चित्रात ह्या घटकांचा उपयोग करून ते चित्र बनवायचे. आता ते चित्र बनवण्याची त्यांची एकदम साधी सोपी आणि एकदम नीटनेटके पद्धत होती. त्याच्यात जास्त ते हे काय, पण प्रमाणशीर, प्रमाणबद्ध. तर ते काय करायचे मित्रांनो, सर्कल, मग त्याला एक रेषा मान, मग एक त्रिकोण, मग एक खालती त्रिकोण आणि त्याचे पाठ आणि हे हात. अशा पद्धतीने त्यांची फिगर असायची. हा मनुष्याला स्त्री काढताना ते काय करायचे, याच पद्धतीने ते काढायचे. त्रिकोण. आणि त्यांची भावना होती, अशा पद्धतीचे चित्र आपण जर काढले तर आपली जी आराध्य देवता आहे ती आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देईल, ही त्यांची भावना होती. म्हणून ते अशा प्रकारचे चित्र आपल्या भिंतीवर, घराच्या भिंतीवर काढायचे. आता स्त्रीसाठी काय करायचे, ते असा आंबाडा वाढायचे. त्या आंबाड्यात असा तुरा ते लावायचे. आता काही लोक पुरुषाला शेंडी पण लावायची. असा हाच पुरुष जर त्यांना नवरदेव दाखवायचा आहे तर ते काय करायचे, इथे टोपी लावायची. त्या टोपीला तुरा. अशा पद्धतीने ते डेकोरेट करून ते या पद्धतीने ते नवरदेव आहे. हा, नवरीला पण अशा पद्धतीचे जास्त त्याला सजवणार द्यायचं. तर अशा प्रकारचे फिगर काढून आता घरचे कसे करायचे, एक त्रिकोण, त्याच्या खालती एक चौरस, मग त्याच्या खालती दार, आणि पुन्हा मग त्याला एक बॉर्डर दिल्या जायची. आणि मग याच्यात अशा रेषाद्वारे त्याला भरत असते. लग्न प्रसंगी किंवा देवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांची जे करत होते ते करत होते चौक भरणे. त्याला ते चौक भरणे म्हणायचे. पण या पद्धतीने घर, त्याच्यानंतर पक्षी काढायचा असेल तर ते काय करायचे,
याप्रमाणे पक्षीचा आकार. मोर काढायचा असेल तर ते काय करायचे? या पद्धतीनं पक्षी. आता उडणारा पक्षी काढायचा तर कसं काढायचे? या पद्धतीनं उडणारा पक्षी. आता पर्वत दाखवायचा आहे तर ते काय करायचे? अशी टेकडी दाखवायची. या टेकडीमध्ये असे त्रिकोण वगैरे टाकून त्याला दगडाचा इथे आणायचे. आता जलचर प्राणी. नदी दाखवायची असेल तर या पद्धतीने ते काय करायचे? नदीचा. मग याच्यात ते फिश, मासोळीचा आकार पाण्यात दिसत आहे असा त्यांचा समज होता. म्हणजे लहान मुले जे किरण चित्र काढतात त्या पद्धतीचं किरण चित्र हे काढत होते. म्हणजे पाण्यात काय आहे तर मासोळी आहे. घरात काय आहे तर घरात आई स्वयंपाक करते, भांडे आहे, बाबा झोपलेले आहे, हे दाखवायचे. म्हणजे घरातही एका प्रकारे ते आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो, त्यांचं जे मुलांसाठी जे चौक भरणे जे चित्र होतं ते फक्त ते देवाला प्रसन्न करण्यासाठी किंवा घरात एखादे लग्न प्रसंग आहे त्यावेळेस ते चौक भरणे हे चित्र काढायचे. चौक भरणे काय करायचे? ते असा एक स्क्वेअर करायचे. मग याला बॉर्डर. आम्ही चित्र केले. बॉर्डरला अतिशय महत्व आहे. मग इथं एखादा देवाला प्रसन्न करण्यासाठी देवाची मूर्ती किंवा
मग एखादं प्राणी किंवा म्हणजे देवाचा प्राणी, आवडता प्राणी, मग तो घोडा असेल, हरिण असेल, काही असेल, एखादा पक्षी, इथे सूर्य, एक रेषा मोठी ते एक रेषा छोटी, त्याच्यानंतर मग इथे ते बॉर्डर, इथे बॉर्डर असायची. वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं त्यांना जशी त्यावेळेस सुचली तशी ते बॉर्डर करायची. आणि त्याच्यात पुन्हा हे असे नंतर बारीक इथे डार्क मास्क भरायचे. हा जो आपण केला आहे त्याच्यात ते डार्क मास्क भरायचे. एक वैशिष्ट्य होतं या चित्रकलेचं मित्रांनो, सौभाग्यवती स्त्रियाच हे चित्र काढायचे. पण एका 13 वर्षाच्या मुलाने या वारली समाजात एक क्रांती आणली. त्याचं नाव आहे जीवा सोमा मसे. जीवा सोमा मसे यांनी ही चित्रकला 7 समुद्र पलीकडे दिली. बेल्जियमच्या महाराणीने तर स्पेशल त्याचा सत्कार केला. भारत सरकारने त्याला पद्मश्री देऊन गौरवण्यात आलं. वयाच्या 84व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला 2015 मध्ये. पण तोपर्यंत त्यांनी आपल्या समाजाला संपन्न करून दिलं. पूर्वी काय होतं, ही वारली चित्रकला फक्त आराध्या देवाला प्रसन्न करण्यासाठी करायची. पण आता त्या आदिवासी लोकांचं हे उदयनिर्वाह करायचं साधन झालेलं आहे. अशा चित्रकलेत 7 समुद्रापलीकडे गेल्यामुळे त्यांचं चित्रकला ही एक व्यावसायिक साधन ठरलेलं आहे. आधी फक्त सौभाग्यवती स्त्रियाच करायच्या, पण आता पूर्ण समाजातील मुलं हे चित्र करायला लागली आणि
आपला महाराष्ट्राचाही गौरव और त्यांचाही गौरव ते करायला लागले. आता मी तुम्हाला त्यांनी बनवलेले चित्र, आता हे बघा, हे तारपा नृत्य, तारपा नृत्य म्हणून हे चित्र आहे. वारली समाजात तारप्याला फार महत्व आहे. तारपा म्हणजे त्यांचा बाजाचं नाव आहे. तो बाजा, तो एक मी तुम्हाला करूनच दाखवतो. तो बाजा ते लोक काय करायचे, दुधी भोपळ्याचा आकार, दुधी भोपळ्यापासून असं एक वाद्य तयार करायचे, याला म्हणतात तारपा. हे तारपा नृत्य यांचं, आणि त्या तारपा नृत्य करत असताना गोल राऊंड करून ते नृत्य करायचे, म्हणून या प्रकारे ते चित्र काढायचे. मित्रांनो, ही त्यांची पारंपरिक पद्धत. पण आम्ही शाळेत शिकवताना आधुनिक पद्धतीने आम्ही शिकवायला लागलो. पारंपरिक कलर, रंग, पारंपरिक रंग आता बाजूला राहिले. त्याच्या ठिकाणी मार्केटमध्ये आलेले कलर आणि मार्केटमध्ये आलेले कागद घेऊन आम्ही विद्यार्थ्यांना चित्र करायला लावतो. काही चित्र मागच्या वर्षी केलेल्या विद्यार्थ्यांचे मी तुम्हाला दाखवतोय. हा काळा पेपर आहे. काळ्या पेपरवर पांढऱ्या रंगाने केलेलं चित्र. हे 7व्या वर्गाच्या 8व्या वर्गाचे केलेले चित्र आहे. तुम्ही बघू शकता. हे अशा प्रकारची चित्र तुम्ही पण काढू शकता आणि घरात आपली भिंत सजवू शकता. हे लाल पेपरवर काढलेलं चित्र, काळ्या पेपरवर काढलेलं चित्र, ब्राऊन पेपरवर काढलेलं चित्र, हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे चित्र आहे. आता हे रंगकाम केलेलं चित्र, साध्या ड्रॉइंग बुक मध्ये केलेलं पूर्ण चित्र. असे चित्र मुलांना तुम्हाला काढायचे. हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वेगळ्या वेगळ्या विद्यार्थ्यांनी काढलेले वेगळे वेगळे कॉम्पोजिशन आपण तयार करू शकतो. आणि हे दिवाळी, दसरा, सण, कोणती सण आले, बर्थडे, याच्यात आपण गिफ्ट पण देऊ शकतो. चांगली फ्रेम केली का हीच कलाकृती मार्केटमध्ये जर विकायला गेले तर 1000-2000 रुपये आपण आरामशीर कमवू शकतो. काही चित्र मी तुम्हाला ही एक माहिती आहे, ती तुम्ही तुमच्या वहीत लिहून घ्यावे. ही माहिती मी लॅपटॉपवर लिहिलेली आहे, कारण तितका वेळ आपल्याला नाही आहे. हे पूर्ण माहिती लिहिलेली आहे. तुम्ही मला तुमच्या वहीत अशा पद्धतीने चित्र काढून व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवाल ही अपेक्षा करतो. धन्यवाद.